बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरण जे आहे त्याच्यात आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळेवर कारवाई करण्यात आली आहे। यूएपीए आणि दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे। पुन्हा एकदा ही बातमी जी आपण जाणून घेऊयात। बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणामध्ये आता आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळेवर कारवाई करण्यात आली आहे। यूएपीए आणि दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? मशिदीमध्ये रमजान ईदच्या आदल्या दिवशी दोन तरुणांनी ब्लास्ट केला होता आणि जिलेटिनचा ब्लास्ट केला होता। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्या आरोपींना अटक देखील करण्यात आली होती। मात्र आज त्यामध्ये काही जे कलम आहे ते वाढवण्यात आले आहे। ते यूएपीए या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे देशविघातक विरोधी कृत्य करण्यासंदर्भात आणि दहशतवादी कारवाया करण्यासंदर्भात हे कलम लावलं जातं। यामध्ये जर कलम आपण बघितलं तर 15, 16 आणि 18 अशा 3 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा तपास देखील केला जातोय। विशेष जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये देश पातळीवरच्या ज्या काही संरक्षण संदर्भातील यंत्रणा आहेत, एटीएस असेल, त्याचबरोबर इतर ज्या काही वरिष्ठ संरक्षण यंत्रणा आहेत त्यांनी देखील या प्रकरणामध्ये येऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली होती आणि त्यानंतर ही कलम वाढवण्यात आली। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामागे कुणाचा हात होता का, हे कुणाच्या सांगण्यावरून केलं गेलं का, याचा देखील तपास केला जातोय। आता या 2 आरोपींवरती यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांना तो कलम वाढवण्यात यावा अशी देखील मागणी मुस्लिम बांधवांनी केली होती आणि आज पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार हे कलम देखील वाढवण्यात आलंय। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।